नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये. आपली ही सायन्सची सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण 10वीचं विज्ञान डिस्कस करतोय. आणि हा 10वीचा जो आपण होतो पुस्तक जे आहे दोन पार्ट मध्ये, पार्ट 1 आणि पार्ट 2. मला वाटते पार्ट 1 वरचा आपला हा शेवटचा व्हिडिओ असेल. याच्या आधीचे आपले सगळे जे व्हिडिओ होते त्यामध्ये आपण पार्ट 1 मध्ये बऱ्यापैकी टॉपिक डिस्कस केलेत, आणि ऑलमोस्ट शेवटचे 2 किंवा 3 टॉपिक राहतील जे आपण काय करतोय की इथं डिस्कस करतोय. आपण टॉपिक आहे 7 नंबरचा, ज्याचं नाव आहे भिंग आणि त्याचे उपयोग. ऑप्टिक्सला म्हणतो आपण. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. क्वेश्चन्स तुम्ही बघताय की सगळ्या एक्झामला होती काय की फार फ्रिक्वेंटली आणि फार जास्त क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतात. परत आपल्या त्या नेहमीची सूचना आहेत त्याच, तुम्ही जर डायरेक्टली या व्हिडिओवरती जम्प करताय तर पाठीमागची व्हिडिओ सिक्वेन्सने बघून घ्या. व्हिडिओज आहे तो थोडीशी क्वालिटी इम्प्रूव्ह करून आणि पोर्ट्रेट मोडमध्ये बघा, जेणेकरून तुम्हाला ह्याच्या गोष्टी आपण बोर्डवरती लिहितोय का दिसतात तुम्हाला त्या अजून स्पष्ट दिसतील. आणि व्हिडिओ जर आवडत असतील, सिरीज आवडत असतील तर नक्कीच सिरीजला लाईक करा. तुमच्या मित्रांच्या पण काय करा की व्हिडिओ जे आहेत ते शेअर करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये बघतो आपण की मागं आपण काय केलं होतं की एक आरसा नावाचा टॉपिक आपण डिस्कस केला होता, मिरर टॉपिक. ठीक आहे ना. त्यामध्ये आपण मिररचे टाइप्स, त्यानंतर मिररचे युजेस या गोष्टी आपण व्यवस्थित डिस्कस केल्या होत्या. त्याला जोडून सिमिलर टॉपिक तुमचा तो म्हणजे की भिंग आणि त्याचा उपयोग. कारण का दोन आरसेच एकत्र करून काय करू शकतो की आपण की भिंग तयार करू शकतो आपण लक्षात. ठीक आहे ना. सो इथं आपण बघतोय की काही गोष्टी आपण हायलाइट केल्या. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भिंग जे हे दोन पृष्ठभागाने युक्त असे पारदर्शक आहे की माध्यम. आता बोललो आपण की दोन आरसे एकत्र करून काय करतोय की आपण भिंग तयार करू शकतोय. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात त्यांना द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग म्हणतात. तुम्ही तर इमेज बघू शकताय. जर तुम्हाला समजायला अवघड तुमची थेअरी, खाली इमेज दिली आपण की द्विबहिर्वक्र भिंग काय असतो, तर जिथं बघतोय की दोन्ही बाजू तुमच्या कशा आहेत की फुगीर आहेत किंवा गोलीय असतील. पुढचा प्रकार तुमचा बघतो आपण की समतली बहिर्वक्र, ज्यामध्ये एक बाजू फुगीर आहे आणि एक बाजू आपली कशी आहे की पूर्ण तुमची सपाट आहे. पुढचा अंतर्वक्री बहिर्वक्र, ज्यामध्ये एक बाजू फुगीर आहे आणि दुसरी बाजू बघतो तुमची कशी आहे की अंतर्वक्र, म्हणजे आतल्या बाजू तुमची काय की ती झुकलेली आहे तुमची. दुसरी द्विअंतर्वक्र, तुम्हाला द्विअंतर्वक्राची व्याख्या दिली असेल, हा इथं म्हटली बघा की ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात त्याला काय म्हणतो आपण द्विअंतर्वक्र भिंग. तुम्ही इथं बघू शकताय द्विअंतर्वक्र भिंग, जिथं दोन्ही पृष्ठभाग तुमचे काय आहेत की आतल्या बाजूने गोली आहे. समतली अंतर्वक्र, ज्यामध्ये एक बाजू आतल्या बाजूने गोली असेल, दुसरी बाजू तुमची कशी असेल की सपाट असेल. पुढचं बघतोय आपण की बहिर्वक्री अंतर्वक्र, ज्यामध्ये परत तुमचं तेज मगाशी आपण तुमचे हे तुमचे काय आहेत की काही भिंगांचे प्रकार आहेत तुमचे. खाली तुम्ही बघाल की या स्लाइड वरती ते फॉर्म्युला दिलाय, तो फॉर्म्युला नीट बघून घ्या. फॉर्म्युला काय की लेन्स फॉर्म्युला म्हणतो आपण त्याला, भिंगाचे सूत्र. याच्यावरती देखील आयोगानं राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल काही एक्झाम्पल्स विचारली गेली होती. त्यामुळे तुम्ही हा फॉर्म्युला आहे तो व्यवस्थित बघून घ्या. फॉर्म्युला काय 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f. हा तुमचा काय करा की फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि या फॉर्म्युलामध्ये एफ त्यानंतर यू आणि व्ही याचा अर्थ काय तो पण काय करा की व्यवस्थित बघून घ्या. मी परत सांगतो, इथे वरती बघा की वस्तूचे अंतर म्हणजे काय असेल तर यू असेल. तुम्ही इथं बघताय हा यू तुमचा. त्यानंतर प्रतिमेचे अंतर त्याला व्ही म्हणतोय आपण, तुम्ही बघताय की ते इथे आहे तुमचं. आणि एफ म्हणजे काय तुमचं तर भिंगाचं नाभीय अंतर, फोकल लेंथ म्हणतो आपण. सो फॉर्म्युला मी परत रिपीट करतो की 1/f इज इक्वल टू 1/u मायनस 1/v. हा तुमचा काय जो फॉर्म्युला आहे कशाचा, भिंगाचा फॉर्म्युला, तो आपल्याला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. चला पुढे मूव करूया आपण. इथं अजून एक फॉर्म्युला आहे त्याला म्हणतो आपण विशालन किंवा मॅग्निफिकेशन. बघा मगाशी काय बघितलं आपण भिंगाचा फॉर्म्युला बघितला. आता काय बघतो आपण विशालन बघतो आपण. फॉर्म्युला काय बाकी जास्त गोष्टी जात नाही, फॉर्म्युला तुम्हाला लिहिते की विशालन इज इक्वल टू, ठीक आहे ना, प्रतिमेची सॉरी हा दोन गोष्टी तुम्ही बघा इथं की एम इज इक्वल टू व्ही अपॉन यू तुमचं लक्षात. ठीक आहे ना. सो फॉर्म्युला काय आपला एम इज इक्वल टू व्ही अपॉन यू. आता व्ही म्हणजे काय असतं ते तुम्ही मागं डिस्कस केलं आपण. यू म्हणजे काय असतं ते काय केलं आपण मागं डिस्कस करत होतो. ते काय मुद्दे बदलत तुमचे. वरती पण तुम्ही बघाल की भिंगामुळे होणारे विशालन हे प्रतिमेच्या उंचीचे वस्तूच्या उंचीचे असणार काय की गुणोत्तर असतं. सो विशालन बघतो आपण काय म्हणतो की प्रतिमेची उंची भागिले तुमच्या वस्तूची उंची. इथं तुम्ही बघाल की एम इज इक्वल टू h2 अपॉन h1. आणि भिंगामुळे होणारे विशालन हे वस्तूचं अंतर आणि प्रतिमेचे अंतर यांच्याशी देखील काय की संबंधित आहे. सो लक्षात घ्या की विशालन जे ते आपण काय करू की एक कॉमन स्टेटमेंट काढू आपण की विशालन म्हणजे कळते ना की वस्तूची मूळची होती ना तिच्यापेक्षा ती मोठी दिसणं. आपण सगळ्यांनी काय केलं की शाळेमध्ये असताना भिंग वापरलेला आहे. भिंगातनं काय करतोय आपण की थोड्याशा छोट्या गोष्टी होत्या त्या आपण मोठ्या करून बघितल्या तुमच्या, ते भिंग पुढे मागे करून तुमच्या, त्याला आपण विशालन म्हणतो. ठीक आहे ना. मॅग्निफिकेशन म्हणतो त्याला आपण काय म्हणतो मॅग्निफिकन ग्लास म्हणतो आपण त्याला. ठीक आहे ना. लेन्स म्हणतो आपण त्याला. आता याच्यामध्ये काय म्हणते की जे मॅग्निफिकेशन आहे
ते मॅग्निफिकेशन दोन गोष्टींवर डिपेंड असेल. पहिली गोष्ट कोणते, तर वस्तूंचं आणि तुमच्या प्रतिमेच्या उंचीचं गुणोत्तर. काय म्हटलं आपण, वस्तू आणि प्रतिमा यांच्या एकमेकांशी असणार काय की जे उंचीचं गुणोत्तर आहे, म्हणजेच काय H2/H1 याच्यावरती डिपेंड असेल. आणि दुसरं काय, तर वस्तू आणि प्रतिमेचं काय की अंतर, याच्यावरती पण काय बघतो आपण तुमचं, तर ते गुणोत्तर जे काय असेल तुमचं डिपेंड असेल. सो दोन गोष्टी फक्त काय की लक्षात ठेवा. खाली बघतो आपण परत एक फॉर्म्युला आहे बघा, तिसरा फॉर्म्युला तुमचा येतो म्हणजे की भिंगाची शक्ती. काय म्हटलं बघा याच्यामध्ये, आपाती प्रकाश किरणांचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस काय म्हणतो आपण, भिंगाची शक्ती म्हणतो. अपसरण म्हणजे सॉरी काय म्हणतो आपण, अभिसरण आणि अपसरण. याचा अर्थ काय असतो की समजा की भिंगामधून आपण काय केलं की प्रकाश सोडला, आपण प्रकाश किरण सोडला, त्याचं होणार काय की हे त्याला म्हणतो आपण अपसरण. किंवा समजू आपण की भिंगामध्ये आपण काय केलं की प्रकाश किरण सोडला तर तुमचा एकत्र येणार तुमचा प्रकाश किरण म्हणतो आपण की अभिसरण. सो जे काही अभिसरण असेल किंवा अपसरण असेल हे किती करू शकतोय ते भिंग, या क्षमतेला पण त्याची काय म्हणतो की भिंगाची शक्ती म्हणतो आपण. हे लक्षात ठेवा डायोप्टर, की भिंगाची शक्ती आपण कोणत्या युनिटमध्ये मोजतो. आपल्याला माहिती आहे की सगळ्या एक्झामसाठी बघतोय की युनिट जे आहेत, युनिट्स फार महत्वाचे तुमचे असतात. युनिट लक्षात ठेवा की भिंगाची शक्ती जी आहे ते आपण काय करतो, डायोप्टर या युनिटमध्ये मोजतो आपण. डायोप्टर इक्वल टू काय म्हणतो आपण की 1/1 मीटर तुमचं काय की डायोप्टरचा फॉर्म्युला तुमचा असेल, ठीक आहे ना. आणि मग इथं भिंगाच्या पॉवरचा किंवा शक्तीचा फॉर्म्युला घेतला आपण की P इज इक्वल टू 1/F. बघा काय फॉर्म्युला तुमचा, पॉवर इज इक्वल टू तुमचं काय की 1/F लक्षात ठेवा, ठीक आहे ना. बाकीची आपल्याला तशी आवश्यकता नाही. येस, हा एक परत इम्पॉर्टंट पार्ट आहे की मानवी डोळा, कारण का शेवटी ह्युमन आय जो आहे, मानवी डोळा जो आहे तो देखील एक प्रकारचा काय की भिंगच आहे. आपण ज्या गोष्टी बघतोय त्या गोष्टी बघण्यामागे होतो की तुमचं परत काय की ऑप्टिक्सचेच काही फॉर्म्युले असतील ते इथे यूज तुमचे होतात. त्यामुळे इथे काय बेसिकचे मुद्दे जे आपण मागे पण डिस्कस केले होते लक्षात ठेवा तुमचं, की मानवी हे तुमचे जे डोळ्यांचे विशिष्ट जे काही भाग आहेत ना त्या भागांच्यावरती पण क्वेश्चन्स पडतात. त्यामुळे ते गोष्ट लक्षात ठेवा. पहिले काय बघतो आपण की मानवी डोळ्यावरती अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते, त्याला काय म्हणतो आपण, पारपटल म्हणतो आपण. तुम्ही जर इमेज मध्ये गेलात तर इमेज तुम्ही की हे जो वरचा एकदम पातळ पडदा आहे त्याला काय म्हणतो आपण की पारपटल. तो कसा असतो, तो पारदर्शक असतो, लक्षात ठेवा. पुढं पारपटलातूनच काय बघतो आपण की प्रकाश जो आहे तो डोळ्यामध्ये प्रवेश करतोय. सो जो काय प्रकाश आपण रिसिव्ह करतोय तो रिसिव्ह तुमच्या कुठं होतोय, या पारपटलामधून होतोय. पुढे बघा, डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटलाद्वारे होते. आता मुद्दा समजून घ्या, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की एक्झामच्या दृष्टीनं ही जी फॅक्ट आहे, फॅक्ट काय की पारपटल जे आहे तुमच्या डोळ्याच्या भोवती असतात, तुमचा जो काय पारदर्शक पडदा म्हणतो आपण त्याला, त्या पारदर्शक पडद्याचं फंक्शन काय, त्याचा हेतू काय, त्याचा उद्देश काय, परीक्षेला अशा टाईपचे क्वेश्चन तुमचे पडतील. सो लक्षात घ्या त्याचा हेतू काय, तर प्रकाशाचं अपवर्तन करणं. आता अपवर्तन ही जी कन्सेप्ट आहे ती आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो आपण, की ज्या वेळेस बघतो आपण की प्रकाश किरण जो आहे तो विरल माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतो त्यावेळेस तो काय करतो की स्तंभिकेकडे झुकण्याचं काम करतो. कुठं झुकतो, कसं झुकतो आपण ते डिस्कस केलं होतं. किंवा तेच प्रकाश किरण तुमचा काय करतो की घन माध्यमातून विरल माध्यमातून प्रवेश करतो, त्यावेळेस तो काय करतो स्तंभिकेपासून दूर जातो. ज्या काही गोष्टी आपण डिस्कस केल्या त्या एकदा व्यवस्थित आठवून बघा आणि मग तुम्हाला कळेल की हा जो तुमचा पारपटल आहे तो पारपटल काय करतोय, तर प्रकाशाचं अपवर्तन करण्याचं काम करतो, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. या पारपटलाच्या मागे गडद मावसल पडदा असतो, त्याला बुबुळ म्हणतात. तुम्ही आता इमेज मध्ये बघाल की इमेज मध्ये इथं तुम्ही बघाल बुबुळ किंवा परितारिका म्हणतो आपण. जो तुम्ही इथं पार्ट बघताय थोडासा हा जो दिसतोय तुम्हाला, तर त्याला काय म्हणतो आपण, बुबुळ म्हणतो, लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढं वेगवेगळ्या लोकांच्या बुबुळाचे रंग वेगवेगळे असतात, लक्षात घ्या. हा जो रंगीत पार्ट दिसतोय, आता मी बघतो की तुम्हाला इंडियन लोकांच्या मध्ये जो रंग आहे ना तो फार फार तर ब्लॅक दिसेल किंवा थोडासा ब्राऊन दिसेल तुमच्या, ठीक आहे ना. पण ते जर आपण थोडंसं वेस्टर्न कंट्रीज मध्ये गेलो तर हा जो बुबुळाचा रंग आहे तो काही ठिकाणी हिरवा किंवा काही ठिकाणी निळा पण दिसतो आपल्याला तुमच्या. सो डोळ्यांचा जो रंग आहे ना, परत एक फॅक्ट की डोळ्यांचा जो रंग आहे तो डिपेंड कशावरती आहे, कशावरती येतो, तो बुबुळाच्या रंगावरती डिपेंड आहे. ज्या रंगाचा बुबुळ असेल त्या रंगाला तुम्हाला काय दिसणार की डोळा दिसणार तुमचा, ठीक आहे ना. पुढे बघतो आपण की बरोबर या बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटस काय असतं की छिद्र असतं. तुम्ही बघाल की आता इथं बरोबर त्याला म्हटलं आपण की बाहुली म्हटलं बघा. इथं हे जे दिसतंय ना छोटस, हे काय तुमच्या बदलत्या व्यासाचं म्हटलं. बदलत्या व्यास म्हणजे ना ते कॉन्ट्रॅक्ट होते का काय होते की ते थोडंसं आकाराचा वाढतोय पण तुमचा, यालाच काय म्हणतो आपण, डोळ्याची बाहुली म्हणतो आपण. आणि डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम तुमची कोण करते, बाहुली करते. नीट समजून घ्या, डोळ्यामध्ये प्रकाश रिसिव्ह करण्याचं काम तुमचं कोण करते, तर पारपटल करते. डोळ्याचा रंग तुमचं कोणामध्ये तुमचं होतोय, तर बुबुळामध्ये होतो तुमच्या. आणि बुबुळाच्या आतमध्ये तुमच्या होतोय की तुमचं काय की व्यास चेंज करणार तुमचं काय की तुमचा अपर्चर आहे, त्याला बाहुली म्हणतो आपण. आणि त्या बाहुलीतूनच काय करतो आपण, कंट्रोल करतो.
काय कंट्रोल करतो की डोळ्यामध्ये एका वेळी किती प्रकाश किरण येणं, म्हणून बघतो आपण की प्रकाश जर जास्त झाला तर आपले डोळे अचानक काय होतात की मिटतात, तर तुमच्या बाहुलीचा आकार काय होतो की लहान तुमचे होतो, कारण जास्त प्रकाश आपण काय करताय की रिसिव्ह करताय आपण, ठीक आहे ना. आणि मग जर प्रकाश जास्त असेल तर बाहुलीचं आकुंचन होतं, तसेच कमी असेल काय होतं तुमच्या बाहुलीचं प्रसरण, तुमचे आता आपण डिस्कस केलं तुमचं, ठीक आहे ना. पुढं भिंगामुळं डोळ्याच्या आतील पडद्यावरती बघतोय की वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. म्हणजे या भागात बघतो आपण प्रतिमा तुमची कुठली होते तर वास्तव प्रतिमा असते, कशी तुमची असते की उलट असते. उलट म्हणजे कळते ना, अपराईट ज्याला म्हणतो आपण, तुमची काही प्रतिमा तयार तुमची लक्षात ठेवा. सो हे काही मेजर ज्यामुळे आपण की फॅक्ट्स आहेत त्याच्याबद्दलचे डोळ्याबद्दलचे आपण माहिती असणं गरजेचं आहे. आता इथं काय मुद्दे अजून घेतोय आपण. बघ काय म्हणले, दूरवरच्या व जवळच्या वस्तू पाहताना भिंगांचा बदलणारा आकार सांगितला तुमचा. आता आपण बोललो ना की भिंग जे आहे ते भिंग कुठं होतं आपण दाखवायला चालू करतो. मी एक मिनिट दाखवतो. आता ही जी सगळी तुमची डोळ्याची इमेज आहे याच्यामध्ये हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे हा भिंगाचा पार्ट आहे. प्रकाश किरण तुमचा इथून आतमध्ये आला, इथून बघतो की तुमच्या त्या भिंगावरती काहीतरी प्रक्रिया होईल, तिथून बघतो की तुमच्या इमेज आहे, इमेज तुमची काय होईल की तुमची फॉर्म आहे. सो हा जो भिंग आहे इथला भिंग तुमचा काय की फार महत्वाचा भाग आहे, ज्याच्यामुळे काय तुमच्या होते की इथं इमेज आहे ती दृष्टीपटलावरती तयार होईल तुमच्या लक्षात. आता पुढे आपण त्या मुद्द्यावरती येऊ की जवळच्या आणि लांबच्या वस्तू बघताना जे आपण आता भिंग बघितलं त्या भिंगाच्या आकारामध्ये काय बदल होतो बघा. इथं बघा काय म्हटले की दूरच्या वस्तू कडून येणारा प्रकाश रिसिव्ह करताना तुम्ही बघाल की भिंग जे आहे ते थोडंसं काय होते की चपट होते. नीट लक्षात घ्या. काय म्हणतो आपण, दूरच्या वस्तू लांबच्या वस्तू असतील त्या लांबच्या वस्तूकडून येणारा प्रकाश तुमच्या ज्यावेळेस काही डोळ्यामध्ये प्रवेश करतोय त्यावेळेस तुमचं भिंग कसं होतंय की चपट होतं. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. ते जर आपण इकडे आलो की जवळच्या वस्तूंच्याकडनं येणारा जो प्रकाश तुमचा असेल ना तर त्यावेळेस तुमचं भिंग काय होते थोडंसं फुगीर होते. फॅक्ट लक्षात ठेवा. दूरच्या वस्तू आल्या की भिंग काय होणार आपलं चपट होणार. लांबच्या वस्तूचा प्रकाश तुमच्या आला काय तुमचं जवळच्या वस्तू तुमच्या काय तुमचं भिंग तुमचं की फुगीर. बघा लांब म्हणले की चपट, जवळ म्हणले की काय होतं की फुगीर. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण की इथं काय घेतलं कन्सेप्ट येते तुमची की निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावरती ताण नेत येऊ शकते. काय म्हणतो आपण सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर. हे लक्षात ठेवा, शब्द जो आहे ना सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर ते किती तुमचं ते 25 सेंटीमीटर आहे. म्हणजे एखादी वस्तू जी आहे ती किती अंतरावरती जर डोळ्यापासून तुम्ही जर पकडाल तर तुम्हाला ती अतिशय स्पष्ट दिसते. बघा तुम्ही जर प्रयोग करून बघू शकता की एखादी वस्तू तुम्ही जर समजा पुस्तक घेतलं आणि पुस्तक तुम्ही थोडंसं डोळ्यापासून लांब 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 घेत गेलात ना तर एका ठराविक पॉईंट नंतर काय होईल तुम्हाला त्या पुस्तकामध्ये जे अक्षर आहेत ना दिसायची बंद होतील. किंवा तेच पुस्तक तुम्ही काय केलं की थोडंसं डोळ्याच्या समोर घेऊन आहोत तुमच्या तर एका ठराविक पॉईंट बघितलं तुम्हाला कळेल की तिथून पुढं आतमध्ये येताना पण तुमचं काय की जे अक्षर आहेत ना ते अक्षर तुमची ब्लर होतील. म्हणजेच काय एक ठराविक डिस्टन्स आहे की ज्या डिस्टन्स पर्यंत किंवा तिथं जर आपण पुस्तक ठेवलं तर तुम्हाला जे अक्षर जे आहेत ना ते अक्षर एकदम परफेक्ट दिसतील. त्याला काय म्हणतो आपण सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर. ते किती आहे ते आहे 25 सेंटीमीटर. म्हणजे तुम्ही जर एखादी पुस्तक 25 सेंटीमीटर अंतरावरती ठेवलं तुमच्या डोळ्यापासून अंदाजे तर तुम्हाला ती वस्तू काय दिसतील की एकदम स्पष्ट दिसतील, अक्षर तुम्हाला स्पष्ट दिसतील. म्हणून रेकमेंडेड काय केलं जातं की प्रवासामध्ये असताना बसमध्ये असताना काय करू नका की रिडिंग करू नका. का रिडिंग करू नका तर तुम्ही जर प्रवासामध्ये असताना रिडिंग करत असाल तर वारंवार काय होते की हे जे पुस्तकाची तुमच्या पोझिशन आहे ते काय होते की चेंज होत जाते. आणि ती चेंज होताना काय होते आपण आता वरती बघितलं तुमचं जे भिंग आहे ते भिंग काय होईल की तुमचं ज्यावेळेस वस्तू तुमच्या फार जवळ येईल त्यावेळेस ते फुगीर होणार, फार लांब जाईल त्यावेळेस काय होईल की तुमचं चपटे होईल. आणि असं जर तुमचं भिंग वारंवार फुगिरान चपट होत राहिलं प्रवासामध्ये तुमचं कंटिन्युअस तर डोळ्यांच्यावरती ताण पडतो आणि मग तुम्हाला काय होईल की दृष्टीदोष देखील निर्माण होऊ शकतो. ठीक आहे, हे फॅक्ट फक्त लक्षात घ्या. पुढं हा पण एक पार्ट फार महत्वाचा आहे की दृष्टीदोष आणि त्याच्यावरचे उपाय काय असतात तुमचे. साधारण बघतो आपण की डोळ्यातील तुमची जी समायोजन शक्ती जे आता आपण बोललो ना की तुमचं वस्तू जवळ आली की तुमचं भिंग फुगीर होणं किंवा वस्तू लांबची असेल तुमच्या तर काय तुमचं भिंग काय होणं की चपट होणं, ही जे काय प्रकार आहे त्याला काय म्हणतो आपण डोळ्याची समायोजन शक्ती म्हणतो आपण. समजते का काय बोलतोय मी ते की लांबचे वस्तू बघण्यासाठी भिंग तुमचं काय होते की चपट होते, जवळची वस्तू बघण्यासाठी भिंग तुमचं काय होते की फुगीर होते. ही अशी जी काही क्रिया घडते ती आपण नकळत घडते, आपल्याला माहित पण नाही, ठीक आहे ना. पण अशी जी काही क्रिया घडते अशा घडणाऱ्या क्रियेला काय म्हणतो आपण समायोजन शक्ती म्हणतो आपण. लक्षात घ्या की ज्यावेळेस तुमची काय होते की समायोजन शक्ती काय होते की कमी होते का ती तुमची सुस्पष्ट दिसत तुमची त्यावेळेस बघतो आपण की एकतर डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी अंधुक होते किंवा अस्पष्ट होते आणि त्यामुळे बघतो की तुम्हाला खालील प्रकारचे दोष आहेत ना ते दोष बघायला मिळतील. ते दोष व्यवस्थित लक्षात घ्या, ते दोष कशामुळे होत आहेत ते पण लक्षात घ्या आणि त्याच्यावरचा उपाय पण लक्षात घ्या. एक करून आपण बघत जाऊ. पहिलं आहे लघुदृष्टी किंवा निकट दृष्टीता. नीट शब्द लक्षात ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये काय होते ते लक्षात ठेवायचं, त्याच्यावरचा उपाय पण लक्षात ठेवायचा. ह्याच्यावरती एक्झामला बघतो आपण की रेग्युलर क्वेश्चन तुमचे असतात तेव्हा हा पार्ट व्यवस्थित बघून घ्यायचा आपल्याला.
पहिला म्हणू आपण की लघुदृष्टीचा किंवा निकट दृष्टीचा, ज्याला आपण म्हणतो की नियर साइटनेस किंवा मायोपिया, आपण शब्द लक्षात ठेवायचं. काय यामध्ये काय होतं का, या दोषामध्ये मानवी डोळा जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. त्या लक्षात ठेवायची पहिली. काय म्हणतो आपण, लघुदृष्टीता किंवा निकट दृष्टीता. त्यामध्ये होतंय काय, ज्यामध्ये मानवी डोळा जो आहे तो जवळ, नाव जर त्याचं निकट दृष्टीचं असलं तर देखील प्रॉब्लेम काय बघा, प्रॉब्लेम याच्यामध्ये हा आहे की जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. कशामुळे होते, तर डोळ्यांचा दूरबिंदू अनंत अंतरावरती नसून तो जवळ असतो. निकट दृष्टीता दोषात दूरच्या वस्तूंची प्रतिमा डोळ्यातील दृष्टी, हे फार महत्वाचं आहे लक्षात. म्हणजे हे तुम्ही वरचा स्टेटमेंट समजा. एक पहिला हा पॉईंट, पहिला पॉईंट काय की निकट दृष्टीता किंवा लघुदृष्टीता या दोषामध्ये होते काय, तर जवळच्या वस्तू आपण काय करू शकतो की पाहू शकतो पण दूरच्या वस्तू पाहायला काय तुम्हाला होईल की अडचण होईल. लक्षात घ्या, ठीक आहे ना. कशामुळे होते लक्षात घ्या की जी प्रतिमा आहे, जी आपण मगाशी बोललो की दृष्टीपटलाची भिंगापासून बनलेली, ती भिंगापासून बनणारी प्रतिमा दृष्टीपटलाच्या अलीकडे बनते. काय होते कळते कमी थोडंसं मागच्या स्लाइड जातो की इथे आपल्याला दिलीच तुमच्या बघा की जवळची वस्तू आहे, त्यातनं प्रकाश किरण तुमच्या भिंगातनं पास झालं आणि जी प्रतिमा आहे ती तुमच्या बरोबर बनली दृष्टी पटलावरती बनली. त्यामुळे तुम्हाला जवळची वस्तू बघताना कुठला प्रॉब्लेम येत नाही. झालं काय बघा आता की दूरच्या वस्तू ज्यावेळेस बघतोय आपण त्यावेळेस बघतो की सूर्य जो प्रकाश किरण आहे तुमचा तो दूरनं आला, लांबून आला. तो लांबून आल्यामुळे बघतो आपण की काय झालं की जी इमेज आहे ती इमेज इथंच बनली. इथं कुठे बनली तुमची इमेज, ही बरोबर दृष्टीपटलावरती बनली होती. इथं मात्र काय होते आता, इमेज जी आहे ती दृष्टीपटलाच्या अलीकडे बनते आणि ती दृष्टीपटलाच्या अलीकडे बनल्यामुळे काय होते की तुम्हाला जी काही इमेज आहे ती इमेज प्रॉपर किंवा स्पष्ट दिसत नाहीये. आणि मग त्याच्यावरती उपाय काय इथे घेतला पाहिजे, अंतर्गोल भिंग हा त्याच्यावरचा काय की उपाय आहे. उपाय काय, अंतर्गोल प्रकारचं जे भिंग आहे, तुम्ही मला किती दाखवले मग आपण प्रकार बघितला होता, हे ते अंतर्गोल प्रकारचं काय की भिंग आहे. आणि ते अंतर्गोल प्रकारचं भिंग तुम्ही जर वापरला तर काय होईल, तुमचा जी इमेज तुमची अलीकडेच बनत होती ती काय होईल तुमच्या आता बरोबर दृष्टीपटलावरती बनत तुमची इमेज. आणि तुम्ही काय करता, तो प्रॉब्लेम जो आपला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह खाली आपण तेच घेतलाच बघा की डोळ्यातील पारपटल व नेत्रपिंग यांची वक्रता, हे पण रिझन लक्षात घ्या की कशामुळे होते नेमकं, की डोळ्यातील पारपटल आणि नेत्रपिंग यांची वक्रता वाढल्यामुळे, काय काय म्हणतो आपण, पारपटल आणि नेत्रपिंग यांची काय वाढली की वक्रता वाढली, हे रिझन लक्षात ठेवा. त्यामुळं भिंगाची अभिसारी शक्ती जास्त होते. काय झालं, भिंगाची अभिसार म्हणजे कळते ना, लक्षात घ्या की ज्यावेळेस काय होते की एखादी गोष्ट प्रकाश किरण पास होते आणि एकाच पॉइंटला आपण काय केलं की प्रकाश किरण तुमचे एकत्र केले तर काय म्हणतो आपण, तुमच्या प्रकाशाचं अभिसरण म्हणतो आपण. झालंय काय त्याच्यामध्ये की पारपटल आणि भिंग दोघांची तुमच्या काही वक्रता वाढली, ती वक्रता वाढल्यामुळं भिंगाची अभिसारी शक्ती वाढली आणि ती अभिसारी शक्ती वाढल्यामुळे तुमचं काय की इमेज जी आहे ती दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार झाली तुमच्यासाठी. ठीक आहे, पुढं नेत्रगोल देखील तुमचं काय झालं की लांबट झालाय, त्यामुळे डोळ्यांचं भिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यात काय वाढले की अंतर वाढले. काय झालं बघा, नेत्रगोल जो आपला तो काय झाला की थोडासा लांबट झालाय तुमचा. ठीक आहे ना, तो नेत्रगोल लांबट झाल्यामुळे काय झालं तुमच्या, तर डोळ्यांचं भिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल, हे जे भिंग आहे आणि दृष्टीपटल जे आहे त्यातलं अंतर काय की थोडंसं वाढलंय आणि ते अंतर वाढल्यामुळे पण काय झालं की इमेज आहे ती इमेज काय बनते दृष्टीपटलाच्या अलीकडे बनते. लक्षात ठेवा. ठीक आहे ना, पुढं योग्य नाभी, आता बोलू आपण योग्य नाभी अंतर असलेला अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून काय करतो आपण याचं निराकरण करू शकतो. आणि खाली बघा अंतर्गोल भिंग जो असतो तुमचा जो असतो त्याचं नाभी अंतर ऋण असतं, त्यामुळं निकट दृष्टीचा डोळ्यासाठी जो आपण चष्मा वापरतो काय असतो तुमचा, तो ऋण शक्तीचा असतो. तुम्हाला माहिती असेल की लांबचा जर चष्मा लागला असेल तर तो कसा असतो, मायनस मध्ये असतो. मग का मायनस मध्ये असतो, कारण लांबचा जर तुम्हाला दिसत नसतील वस्तू तर तो दृष्टीदोष दूर करण्यासाठी तुम्ही काय करताय की अंतर्गोल चष्मा वापरताय आणि अंतर्गोल भिंग वापरताय. आणि अंतर्गोल भिंगाचं तुमच्या काय की नाभी अंतर कसं असेल तर ते निगेटिव्ह असेल. लक्षात ठेवा, हे फक्त फॅक्ट लक्षात ठेवा. एक्झामला तुमच्या याच्यावरती काय की हमखास क्वेश्चन असतात की निकट दृष्टीचा म्हणजे काय, कशामुळे होतोय, त्याच्यावरती उपाय काय असतो. आणि तो उपाय असताना बघतोय की तुमचा निगेटिव्ह तुमचा चष्मा का, तर त्याचं रिझन बघतोय की अंतर्गोल आरशावर तुमचा चष्मा कसा आहे की निगेटिव्ह आहे. पुढे दूरदृष्टीता किंवा ज्याला आपण हायपरट्रोपिया म्हणतो आपण. ठीक आहे ना, आता इथं परत ते आपण इमेजच्या माध्यमातून समजून घेऊ आपण. बघा होते काय म्हणजे बघा, दूरच्या वस्तू यामध्ये काय की स्पष्ट दिसतील, कळते का बघा. दूरदृष्टीचा यामध्ये होणार काय, तर दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण जवळच्या वस्तू काय नक्की स्पष्ट दिसत नाहीत. तुम्ही बघाल की जवळच्या वस्तू बघता नाही तर तुमची वस्तू होती त्यातनं काय झालं की इमेज जी आहे ती इमेज दृष्टीपटलाच्या मागे बनते. बघा मगाशी काय झालं होतं की इमेज दृष्टीपटलाच्या अलीकडे बनली होती, आता काय झाले इमेज जी आहे ती दृष्टीपटलाच्या मागे बनते आणि त्यामुळे तुम्हाला ही वस्तू जी आहे जवळची ती स्पष्ट दिसत नाही. उपाय काय याच्यावरती, उपाय तुमचा बहिर्गोल भिंग.
तुम्ही काय करताय की एक बहिर्गोल भिंग वापरताय योग्य नाभी अंतर असणारा, आणि ते बहिर्भिंग वापरल्यामुळे काय होते तुमची जी इमेज आहे ती इमेज तुमची काय होती बरोबर तुमच्या दृष्टीपटलावरती बनते. सो निकट दृष्टीता उपाय काय होता, उपाय होता आंतरगोल भिंग, आणि बघतो तुमचं की दूरदृष्टीता उपाय कायच्यावरती तर बहिर्गोल भिंग तुमचं. इथे काही रिझन्स बघू आपण तुमचं की डोळ्यातील पारपटल आणि नेत्रभिंग यांची वक्रता कमी होते. मग काय झालं वक्रता वाढली होती निकट दृष्टीमध्ये, इथे काय झाले वक्रता कमी झाले, त्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती काय झाली की कमी झाली. मग काय झालं होतं वक्रता वाढली होती त्यामुळे अभिसारी शक्ती वाढली होती, आता काय झाले वक्रता कमी झाले त्यामुळे अभिसारी शक्ती काय तुमची आता तुमची कमी झाली. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. नेत्रकोन उघड झाल्यानं तुमच्या डोळ्यांचे भिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर कमी झाले. मग अंतर वाढलं होतं कशामधलं दृष्टीपटलानं तुमचा नेत्र भिंग तुमचं, आता काय अंतर तुमचं कमी झाले त्यामुळे इमेज आहे इमेज काय बनते तुमच्या दृष्टीपटलाच्या बरोबर मागे जाऊन बनते. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आता बोलू आपण तसं की योग्य अंतर असेल तुमचा बहिर्गोलाचा वापरायचा आहे. मग काय केलं आपण आंतरगोलाचा वापरला भिंग वापरला, आता काय करतोय आपण बहिर्गोल भिंग वापरतोय, आणि त्यामुळे ऑब्विस आहे आंतरगोल भिंगाचं तुमच्या नाभ्यंतर काय असतं की निगेटिव्ह असतं, आणि बहिर्गोल भिंगाचं तुमच्या नाभ्यंतर काय असतं की तर ते पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे तुमचा जवळचा चष्मा जर असेल ना तर जवळच्या चष्माचा नंबर कसा असतो की पॉझिटिव्ह असतो. लक्षात घ्या. साधारणतः जनरली बघतो की सगळ्याच लोकांना काय असतो की तुमचा निकट दृष्टी असते, म्हणजे त्यांना लांबचा दिसायला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे जनरली तुम्ही बघाल की बरीच लोक ऋण चष्मा वापरतात, निगेटिव्ह नंबर चष्मा वापरतील, पण जो जवळचा चष्मा असतो ना तो ठराविक वयानंतर लागतो, म्हणजे 40 नंतर म्हणतो आपण जो चष्मा लागतो त्याला 40 पण म्हणतो आपण लोक. तर ते 40 लागण्याचं रिझन काय, रिझन तुमचं हेच आहे की आपण बघितलं आता की वक्रता कमी होते किंवा काय होते की अंतर तुमचं कमी होते. तो 40 नंतर लागतो की तुम्हाला जवळच्या गोष्टी बघायला काय होते की प्रॉब्लेम होतो. लक्षात ठेवा. हे दोन मुद्दे काय करा की व्यवस्थित लक्षात ठेवा. तिसरा तुमचा आहे तो म्हणजे की वृद्ध दृष्टीता परसोबिया म्हणतो आपण त्याला. याच्यामध्ये काय होते बघा की वाढत्या वयानुसार डोळ्यांची समायोजन शक्ती काय होती की कमी होते, म्हणजे डोळ्याचे भिंग आणि भिंगाचे स्नायू जे आहेत ना त्यांचं नाभी अंतर बदलण्याची क्षमता ते गमावतात. काही वेळा बघतो की लोकांना दूरदृष्टीता आणि निकट दृष्टीता असे दोन्ही दोष जाणवतात, आणि हे दोष दूर करायला आपण काय करतो की नाभीय भिंगांची आवश्यकता असते, आणि त्याला काय करतो आपण द्विनाभी भिंगामध्ये वरचा भाग तुमचा अंतर्गोल असेल आणि निकट दृष्टी म्हणजे लक्षात घ्या तेच आताच्या बोलू आपण तेच तुमचं की मगाशी बोलू आपण की वय वाढत जाईल तसं काय होतं की मगाशी आपण जे बोललो होतो की समायोजन शक्ती की दूरच्या वस्तू बघताना भिंग तुमचं काय होते की चपट होते, जवळच्या वस्तू बघताना तुमचं काय होते की फुगीर होते. ही समायोजन शक्ती काय होते की तुमच्या त्या मसल ज्या असतात सिलिरी मसल ज्याला म्हणतो आपण, त्या सिलिरी मसलचं काम काय होतं की जसं वय वाढत जाईल तसं ते काम करायचे तुमच्या कमी करतात, आणि त्यांचं काम करायचं प्रमाण कमी झालं की भिंग फुगीर होणं किंवा भिंग चपट होणं या नॅचरल ज्या गोष्टी आहेत ना त्या होत नाहीत. मग त्या जर होत नसतील तर काय होतं की तुम्हाला ऍट अ टाइम दोन्ही दोष जाणवतील. कुठले कुठले, निकट दृष्टीता आणि तुमचं दूरदृष्टीता. आणि ते दोन्ही दोष दूर करण्यासाठी काय करतो आपण दोन भिंगाचा चष्मा वापरतो आपण. म्हणजे तुम्ही जर बघाल काही चष्मे असं बघा की चष्म्याची ही तुमची एक लेन्स असेल अशी, आणि त्यामध्ये खालचा जो भाग असतो तो थोडासा डार्क असतो, म्हणजे थोडासा आपल्याला वाटतो की तो थोडासा काय की वेगळा दिसतोय, वरचा भाग वेगळा असतो. सो हे जनरली काय करतो आपण की वरच्या भागात आपण तुमचा जो एक दोष तुमचा होतो कुठला निकट दृष्टीचा तो आपण दूर करतो, खालच्या काय करतो आपण दूरदृष्टीचा दूर करतो आपण. सो याला काय म्हणतो आपण तर परसोबिया म्हणतो किंवा वृद्ध दृष्टीचा म्हणतो आपण. ठीक आहे, लक्षात घ्या. आता लगेच पुढचा पॉईंट तुमचा आहे तो म्हणजे की अंतर्गोल भिंगांचे उपयोग, यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्सेस. तुमचे काय काय यूज तुमचे बघा हे महत्वाचं लक्षात ठेवा. वैद्यकीय उपकरण तयार करण्यामध्ये स्कॅनर, सीडी प्लेअर यांच्यामध्ये काय करतो आपण उपयोग करतो. त्याचबरोबर दरवाजावरील तुमचा नेत्रदर्शिका, आपण बघतो की घरांच्या मध्ये आपला जो दरवाजा असतो त्यामध्ये एक छोटस आपण काय करतो की एक होल ठेवतो, आणि त्यामध्ये आपण बघतो की एक भिंग असतं, त्यात आपल्याला काय होतं की बाहेरच्या गोष्टी आहेत तुम्हाला त्या स्पष्ट दिसतील, त्यामध्ये काय युज करतो आपण त्यामध्ये अंतर्गोल भिंग युज करतो आपण. त्याचबरोबर चष्मे जे आता बोललो आपण तुमचं विजेरी म्हणजे बल्बद्वारे निर्माण झालेला तुमचा प्रकाशाला तुमच्या विस्तृतपणे विखुरण्यासाठी म्हणजे बॅटरीज तुमच्या विजेरी म्हणजे काय बॅटरीज, या बॅटरीज मध्ये आपण युज काय करतोय आपण तर अंतर्गोल भिंग युज करतोय आपण. कॅमेरा असेल, दुर्बीण असेल, दूरदर्शी असेल तुमचे, म्हणजेच कॅमेरा माहिती आपल्याला, दुर्बीण माहिती आपल्याला, दूरदर्शी माहिती आपल्याला, लांबच्या गोष्टी बघण्यासाठी आपण युज करतो. या सगळ्यामध्ये काय केलं आपण की अंतर्गोल अर्शाचा युज केला. लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढं इथे काय आपण बहिर्गोल अर्शाचे पण युज करतो बघतोय आपण. ते युज काय बघा, पहिलं साधा सूक्ष्मदर्शक तयार करण्यासाठी ज्याला आपण सिंपल मायक्रोस्कोप म्हणतो आपण. त्यानंतर संयुक्त सूक्ष्मदर्शक तयार करण्यासाठी ज्याला म्हणतो आपण की कंपाऊंड मायक्रोस्कोप. दूरदर्शिका दुर्बीण ज्याला आपण टेलिस्कोप म्हणतो आपण, हे तयार करताना काय करतो आपण तर बहिर्गोल भिंग जो त्याचा युज करतो आपण. ठीक आहे ना. आणि मग कॅमेरा, प्रोजेक्टर आणि काही वर्णपटदिशी तुमचे असतील हे तयार करायला युज करतो आपण. त्याच्यामध्ये काही बाकीचं महत्व नाही, हे फक्त फॅक्ट लक्षात ठेवा. दृष्टी सातत्य किंवा पर्सिस्टंट ऑफ विजन तुमचं की एखादी वस्तू आपल्या डोळ्यासमोरून दूर केल्यानंतर देखील बघतो आपण की साधारणतः काही सेकंद त्या वस्तूची इमेज आपल्या डोळ्यासमोर तशीच राहते. काय बोललो कळलं का मी, म्हणजे एक्झाम्पल समजून घ्या की आपण काय करतो की
उदबत्ती रात्री आपण जर पेटवली आणि उदबत्तीच्या वर समोर जो तुमचा लाल भाग दिसतो आपला, जो जळतोय भाग तुमचा, तो जर आपण काय की उदबत्ती जोरात फिरवली तर काय होतं की तुम्हाला ते एक सर्कल दिसतं, लाल सर्कल दिसतं. ऍक्च्युअली ते सर्कल आहे का? नाहीये. पण बघतोय की ती उदबत्ती आपण इतक्या जोरात फिरवतोय तुम्हाला दिसताना काय दिसतं की सर्कल दिसतं. हा जो काय प्रकार आहे त्याला काय म्हणतो आपण की दृष्टी सातत्य. मी तर म्हटलं बघा तुमची, हे फक्त फॅक्ट लक्षात ठेवा की एखादी वस्तू ज्यावेळेस बघतो की तुमच्या डोळ्यासमोर दूर करतो तर 1/16 सेकंद पण बघतो की ती प्रतिमा जी आहे तुमची ती दृष्टीपटात तशीच राहते. काय बोललो की एखादी इमेज तुमच्या डोळ्यासमोर दूर केली तर देखील काय होतं की तुमच्या दृष्टीपटलावरती 1/16 सेकंद तिची प्रतिमा तशीच राहते आणि याला काय म्हणतो आपण तुमचं दृष्टी सातत्य. ऍक्च्युअली आपण जे व्हिडिओज बघतो, मूवीज बघतो आपण, ते दुसरं काही नाहीये, ते काय असतील ते चांगल्या दर्जाचे फोटोज तुमचे काय होतात की तुमच्या समोरून फार वेगाने पास होत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला असं भास होतो की तुम्ही काय बघताय की व्हिडिओ बघताय. ऍक्च्युअली ते व्हिडिओज नाहीये, ते काय आहेत की चांगले फक्त फोटोज लक्षात ठेवा. ठीक आहे ना, फक्त आपल्याला माहिती असं. नेक्स्ट पुढे बघतोय आपण मध्ये याच्यातल्या काही गोष्टी आपण माहिती असणं गरजेचं आहे. पहिले बघा की मानवी डोळा जो आहे तो दृष्टीपट आणि त्याचं दृष्टीपटल जे आहे ते अनेक प्रकाश संवेदी पेशींचं बनलेलं असतं. नीट पाहिजे लक्षात ठेवा. जे आपण मगाशी दृष्टीपटल बघितलं, ज्याचा रोल पण महत्वाचा होता, ते दृष्टीपटल बनलंय कसं तर म्हणलो आपण की प्रकाश संवेदी पेशींपासून बनले. कसल्यापासून? प्रकाश संवेदी, म्हणजे प्रकाशाला संवेदना देणारे, प्रकाशाला रिस्पॉन्ड करणाऱ्या पेशीपासून बनले. ठीक आहे ना. या पेशी दंडाकार किंवा शंक्वाकार असतील. कळते ना, ज्या दृष्टीपटाच्या पेशी तुमच्या कशा तुमच्या असतील दंडाकार किंवा कशा असतील की शंक्वाकार तुमच्या असतील. ज्या हे फार महत्वाचं आहे, दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात. मी लक्षात घ्या, दंडाकार म्हणजे या तुमच्या आकाराच्या दंडाकार पेशी काय करतात? प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूमध्ये प्रकाशाची तेजस्विता किंवा अंधुकतेची काय की माहिती पुरवतात. म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी अंधार आहे, एखाद्या ठिकाणी उजेड आहे किंवा प्रकाश कमी आहे, हे तुम्हाला कसं कळणार तर तुमच्या दृष्टीपटलावरती असणाऱ्या दंडकवार पेशी. ठीक आहे ना. पुढे बघतो आपण की शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात. म्हणजे बघतो आपण की रंगाची माहिती तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचवायचं काम केलं तुमच्या लक्षात. ठीक आहे ना. त्यामुळे बघतोय की जर तुम्हाला रंग ओळखायला अडचण येत असेल, कळते का, जर आपण रंगानेरपणा आहे तुमचा किंवा रंग ओळखायला तुम्हाला कलर ब्लाइंडनेस तुमची असते, तर दोष कशामध्ये असणार आहे? दोष तुमच्या दृष्टीपटलावरच्या शंक्वाकार पेशीमध्ये असणार आहे. जर तुम्हाला ज्याला म्हणतो आपण की रातांधळेपणा असेल, म्हणजे काय की प्रकाश कमी झाला की दिसायचं कमी होते, तर त्यामुळे तुमचा दोष कुठे असणार आहे? दोष तुमच्या दंडाकार पेशीमध्ये. बघा 2 रोग सांगितले मी. पहिला कुठला म्हणलो आपण की रातांधळेपणा, त्यामध्ये काय होते की तुमचा प्रकाश कमी झाला की दिसायचं कमी होते. कशामुळे होणार तुमचं ते? तर दंडाकार पेशीमध्ये तुमचा प्रॉब्लेम तुमचा असणार आहे. कलर ओळखता येत नाही, कलर ब्लाइंडनेस म्हणतो आपण, तुमचा दोष तुमचा कुठे असणार आहे? तर शंक्वाकार पेशी म्हणजे काय असणार आहे की दोष तुमचा असणार. दोन्ही फॅक्ट काय करायचं इथं लक्षात ठेवा. येस, हा 7वा चॅप्टर संपलो आपला. पुढचा चॅप्टर आपला धातू विज्ञान. ठीक आहे ना. यात पण माहिती आहे की धातू जे आहेत ते काय की उष्णतेचे सुवाहक असतात आणि उष्णता आणि विद्युत दोन्ही तुमचे काय असतात की ते सुवाहक असतात. तुमचा अपवादाला पाणी तुमचा तर हिरा तुमचा काय की विद्युत दुर्वाहक असतो, पण तो काय की उष्णतेचा सुवाहक. लक्षात घ्या. धातू विज्ञान बघतोय आपण टॉपिक तुमचा. जनरली काय बघतो आपण, धातू जे आहेत तुमचे ते उष्णता आणि विद्युत दोन्हीचे काय असतील तुमचे तर सुवाहक असतात. अपवाद तुमचा कोण आहे तर हिरा काय तुमचा विद्युत दुर्वाहक आहे, पण तो काय की धातूचा तुमच्या सुवाहक आहे. लक्षात. ठीक आहे ना. खाली एक आपण टेबल घेतलं, बॉक्स घेतलाय, त्यामध्ये आपण आम्लराजची व्याख्या करतो आपण. ठीक आहे ना. आम्लराज काय असतो बघा. आम्लराज हा अतिशय क्षरणकारी, करोसिव्ह तसाच वाफाळणारा काय की द्रव आहे. सोना असेल, प्लॅटिनम असेल किंवा राजधातू जे असतील, जे जनरली बघतो आपण की कुठल्याही केमिकल बरोबर काय करत नाहीत की रिॲक्ट करत नाहीत. काय बोललो आपण, सोनं प्लॅटिनम हे जे आपण धातू बघतोय ना, हे जनरली कुठल्याही काय की केमिकल बरोबर रिॲक्ट करत नाही. तर काही थोड्या अभिक्रियाकांपैकी तुमचा आम्लराज एक आहे, ज्यांच्यावर काय करते तुमची रिॲक्ट करतील. यामध्ये असतं काय हे पण महत्वाचं आहे की आम्लराज मध्ये काय काय असतं. ह्याच्यामध्ये सहज म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड कुठल्या प्रमाणात तुमच्या 3:1 प्रमाणात. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. आम्लराज बनतोय कसा? 2 प्रकारचे ऍसिड्स आपण काय करतोय की एकत्र करतोय. पहिलं कोणतं आहे? कॉन्सन्ट्रेटेड HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड तुमचं आणि कॉन्सन्ट्रेट तुमचं नायट्रिक ऍसिड तुमचं, या दोघांच्या कॉम्बिनेशन तुमचं काय बनतोय की तर आम्लराज बनतोय. फॅक्ट काय लक्षात ठेवा. जो उपयोग कुठे करतो आपण, जे धातू जनरली इतर कुठल्या ऍसिड्स बरोबर रिॲक्ट करत नाहीत तर त्यांची रिॲक्शन घडून आणण्यासाठी काय करतो आपण आम्लराजचा युज करतो. लक्षात ठेवा. हा जो पार्ट आहे तो पण एक कॉमन पार्ट होणार आपण तुमच्या. काही इकडे तो धातू तुमचे सोने, चांदी, पारा, तांबे, शिसे, कथील, लोह, जस्त, अल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आणि काय केलं बघा, याच्यामध्ये त्यांची अभिक्रिया दाखवली. पहिले की तुमची पाण्याबरोबर, तो बघतो आपण की
त्यात फक्त पोटॅशियम, सोडियम, लिथियम आणि कॅल्शियम तुमचे हेच धातू आहेत जे काय करतील की पाण्याबरोबर अभिक्रिया करतील तुमची. बाकीचे धातू बघतो की तुमचे पाण्याबरोबर अभिक्रिया करणार नाहीत. पुढचे आम्लाबरोबर अभिक्रिया तुमची ऍसिड बरोबरची अभिक्रिया जो बघतोय साधारणतः शिस्यापासून वरची तुम्ही काय करतो की ऍसिड बरोबर रिॲक्ट करतील. तांबे, पारा, चांदी, सोनं तुमचं काय करणार आहे की ऍसिड बरोबर तुमची रिॲक्शन करणार नाहीत. पुढचे ऑक्सिजन बरोबरची रिॲक्शन साधारण बघतो की ऑलमोस्ट सगळे धातू तुमचे काय करतील की ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतील एक्सेप्ट तुमचं कोणतं सोनं. चांदी पण बघतो आपण, चांदी तुमचं तर असं करतं काय की एक राजधातू म्हणतो आपण, पण चांदी पण काय करतो की एका पॉईंट नंतर तुमच्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतो आणि ती चांदी तुमची काय होती की काळी पडते. आणि फायनली बघतो आपण तुमचं की जी अभिक्रियाशीलता पॉईंट घेतला आपण, तर अभिक्रियाशीलता काय सांगते आपल्याला की सोन्याची अभिक्रियाशीलता काय की सगळ्यात कमी आणि पोटॅशियमची काय की आपल्या सगळ्यात जास्त आहे. म्हणतो बघतो आपण की दागिने तयार करताना काय करतो आपण यूज सोनं यूज करतो. मागचं रिझन काय तर सोन्याची रिॲक्टिव्ह कॅपॅसिटी तुमची कशी कमी आहे, सोनं फार कमी रिॲक्टिव्ह आहे आणि ते कमी रिॲक्टिव्ह असल्यामुळेच काय होऊ शकतं की आपण त्याला दागिने तयार करायला वापरू शकतो. जे दागिने काय तुमचे होतील की वर्षानुवर्ष चालतील, त्यांच्यावरती कुठलाही फरक पडणार नाही. लक्षात घ्या. याची काय आपल्याला आवश्यकता नाही. आपण मागे डिस्कस केलं आपण आयनिक बंध, त्यानंतर तुमचे कोव्हॅलंट बॉन्ड तुमचे ह्या गोष्टी आपण मागे डिस्कस केल्या तुमची, त्यामुळे परत बघायची आवश्यकता नाहीये. अधिक पॉईंटची आपल्याला तशी आज गरज नाहीये. हा हे फक्त बघून घेऊ आपण. पॉईंट काय बघा की धातुकांपासून शुद्ध स्वरूपात धातू मिळण्याचे काय की टप्पे. धातू म्हणजे कळते ना की मातीचा असा भाग की ज्याच्यामध्ये काय बघतो आपण की एखाद्या धातूचं प्रमाण काय की सगळ्यात जास्त आहे, त्याला काय म्हणतो आपण धातूक म्हणतो आपण. आणि त्या धातुकापासून म्हणजे काय की ज्यामध्ये धातू तुमचा असेल त्यातून तो धातू सेपरेट करण्याच्या काही पद्धती आहेत त्या फक्त आपण डिस्कस करतो आपण इथं. पहिले तुमची धातुकांचे सहतीकरण, ज्याला आपण म्हणतो की कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोर्स. यामध्ये काय करतो आपण की धातुकांच्या पासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेस काय करतो आपण की धातुकांचे सहतीकरण म्हणतो आपण. काही विशेष नाही तुमचं. काय केलं आपण एक मातीचा समजा आपण की आपण एक मोठं बॅरल बनवून माती घेतली, ज्यामध्ये लोखंड काय की धातू तुमचा कुठेतरी प्रेझेंट आहे. आपण केलं काय सहतीकरण म्हणजे काय की त्यातला अननेसेसरी खडे, मोठे खडे, माती आपण काय की बाजूला काढली आणि असाच एक पार्ट शिल्लक ठेवला आपण. साधारणतः एक म्हणजे की पाठीवर माती आपण बाजूला काढली जी अशी आहे की ज्यामध्ये काय बघतो आपण की लोखंडाचं कॉन्सन्ट्रेशन काय की सगळ्यात जास्त आहे. काय फार वेगळं तुमचं फार अवघडच्या मध्ये नाही. दुसरं आहे गुरुत्वीय विलगीकरण तुमचं, सेपरेशन बेस्ड ऑन तुमचं ग्रॅव्हिटेशन. यामध्ये काय करतो आपण गुरुत्वीय पद्धतीचा वापर करून जड धातूंचे कण हलक्या मृदा अशुद्धीच्या कणापासून काय करतो की वेगळे करतो. सोपं आहे बघा. आपण शेतामध्ये पण युज करतो ही पद्धत. धान्यांना वाढण्याची पद्धत आपल्याला म्हणजे गहू असेल, गव्हामध्ये तुमचे छोटे मोठे काय तुमचे त्याला म्हणून आपण की भुसा वगैरे तुमचा असेल तर काय करतो आपण तुमच्या त्याला वाढ देतो. वाढ म्हणजे काय की आपण उंचावरून गहू तुमच्या खाली टाकतो. होतं काय गहू जड आहेत ते खाली पडतात तुमचे आणि त्यातले जे काही तुमची अशुद्धी असेल माती किंवा बाकीचा भुसा वगैरे तुमचा तो काय होतो वाऱ्यावर तुमचा उडून जातो. त्याला काय म्हणतो आपण तुमचं तर गुरुत्वीय विलगीकरण पद्धत तुमची. पुढची आहे चुंबकीय विलगीकरण. ऑब्व्हियसली जे धातू काय होतील की तुमच्या चुंबकाला चिकटतील त्यांना आपण काय करू तुमच्या मातीमधनं सेपरेट करू आपण तुमचं. ठीक आहे ना. पुढे फेड तरण पद्धत तुमची किंवा म्हणतो की फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. यामध्ये काय करतो बघा फेड तरण पद्धत ही धातुकांमधील कणांच्या परस्पर विरोधी जलस्नेही आणि जलविरोधी या दोन गुणधर्मावरती आधारित असते. यामध्ये धातूंच्या सल्फाइडचे कण व त्याच्या जलविरोधी गुणधर्मामुळे प्राधान्यानं तेलाने भिजतात, तर मृदा अशुद्धी काय होती तुमची तर जलस्नेही म्हणजे काय की पाण्याने भिजतो तुमचे. काय केलं बघा हे थोडक्यात सांगतो की फ्लोटेशन मेथड, फ्रॉथ फ्लोटेशन तुमची किंवा फेड तरण पद्धत तुमची काय असते की जनरली बघतो आपण माती जी आहे ती माती तुमची काय होते पाण्यामध्ये विरघळते, पण धातू जे आहेत ते धातू पाण्यामध्ये विरघळत नाहीत. हा जो काय तुमचा गुणधर्म आहे ना त्या गुणधर्माचा युज करून काय करतो आपण जे धातू आहेत ते काय करतो पाण्यापासून वेगळे करतो आपण तुमचं. मग धातू तुमच्या काय होतील की तेलामध्ये भिजतील, तेल आणि पाणी तुमचं काय की सेपरेट झालं आपोआप तुमचं होईल तुमचं. सो पाण्यामध्ये तुमच्या काय असणार आहे पाण्यामध्ये अशुद्धी असणार आहे आणि तेलामध्ये तुमचं काय असेल तेलामध्ये तुमचे सगळे धातू तुमचे. सो काय फार अवघडच्या मध्ये नाही लक्षात ठेवा. हा पुढचा चॅप्टर म्हणजे हा शेवटचा चॅप्टर तुमचे की कार्बनी संयुगे. याच्याविषयी आपण मागच्या काही चॅप्टरमध्ये बोललोय आपण काय बेसिक फॅक्ट्स बघू आपण तुमचे. ठीक आहे ना. सामान्यतः कार्बनी संयुगांचे उत्कलनांक 300 डिग्री पेक्षा काय असतील की कमी असल्याचे आढळते. यावर लक्षात येते की कार्बनी संयुगांच्या मध्ये आंतररेणुकीय आकर्षण काय असतं की क्षीण असतं. फॅक्ट काय लक्षात ठेवा. काय म्हणतो आपण जे कार्बनी संयुग आहेत कार्बन पासून बनतात तुमचे इथे जे काही संयुग असतील ना त्या संयुगांचं वैशिष्ट्य काय की त्यांचा जो उत्कलनांक आहे उत्कलन म्हणजे कळते ना की उकळण्याची त्यांचा पॉईंट तुमचा तो किती आहे तो 300 डिग्री पेक्षा काय असेल की कमी असेल. आणि यावरून आपण एक अंदाज मांडतो. तो अंदाज असा आहे की कार्बनी संयुगांचं जे आंतररेणुकीय बल आहे जे काय असतं आपण मागच्या काही आपण डिस्कस केलं तुमचं
आंतररेणुकीय जे बल आहे कसं आहे की क्षीण आहे, ते फार जास्त काही नाही की स्ट्रॉंग नाही. ते जर स्ट्रॉंग असतं तर काय झालं असतं, हा जो तुमचा उत्कलन बिंदू आहे तो काय तुमचा वाढला असतो, तो 400-500 डिग्री तुमचा झाला असतो. ठीक आहे ना. इथे काय बघतो आपण, काय एक्झाम्पल घेतलं आपण, मिथेन त्याचा द्रवणांक -183, उत्कलांक तुमचा काय की -162. इथेनॉलचा -117, उत्कलांक 78 आहे. क्लोरोफॉर्मचा द्रवणांक -64, उत्कलांक तुमचा काय की तुमचा 61 आहे. ऍसिटिक ऍसिडचा द्रवणांक तुमचा 17 आहे आणि उत्कलांक तुमचा किती आहे की 128. ठीक आहे ना. आता जे हायड्रोकार्बन्स असतात, हायड्रोकार्बन म्हणजे काय ना, जसं की कार्बन आणि हायड्रोजन यांच्या कॉम्बिनेशन जे तयार होतं त्याला काय म्हणतो आपण, हायड्रोकार्बन्स. एक प्रकारचे काय की कार्बन संयुगच आहेत. फक्त इथे बघतो आपण की डिफरन्स काय असेल बाकीच्या पेक्षा, की इथं कॉम्बिनेशन असेल ते दोन मुख्य मूलद्रव्य तुमचे असतील, कुठलं कार्बन आणि हायड्रोजन यांच्या कॉम्बिनेशन जे तयार होतं त्याला काय म्हणतो आपण की हायड्रोकार्बन म्हणतो आपण. ठीक आहे ना. याच्यामध्ये काय लक्षात आपल्याला ठेवायचं आहे, याची आपल्याला गरज नाही, पुढे जाऊ आपण लगेच. हा इथं येऊ आपण, हे फार महत्वाचं आपल्याला. बरं, इथं वरती एक वाक्य आपण की ज्या कार्बनी संयुगातील दोन कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंपृक्त संयुग असे म्हणतात. लक्षात घ्या काय म्हणू आपण, जर समजा एखादा संयुग आहे आणि ज्या संयुगामध्ये दोन कार्बन असतील, काय असतील, दोन कार्बन तुमचे असतील आणि इतर तुमचे काय असतील की हायड्रोजन असतील. आता आपल्याला माहिती आहे की कार्बन जो आहे त्या कार्बनची जी व्हॅलन्स आहे ती किती तुमची असते, 4 असते. त्याचे 4 व्हॅलन्सी फुलफिल होणं गरजेचं आहे. तर आपण एक्झाम्पल घेतलं, तिथे बघतो आपण की हा कार्बन जो आहे तो एका बॉन्डने याच्याशी काय की तुमचा लिंक झालाय. आता याची व्हॅलन्सी पण 4 आहे, याची पण व्हॅलन्सी किती आहे की 4 आहे. सो आपण होतं की एक बॉन्ड तर त्यांचा फुलफिल झालाय, तुमच्या अजून शिल्लक तुमची किती आहे की 3 बॉन्ड शिल्लक आहे तुमची. इथं वरती एक, इकडे एक आणि इकडे एक, याचा पण सेम वरती एक, इकडे एक आणि इकडे तुमचे. इथं जर आपण हायड्रोजन सगळे जोडले, ठीक आहे ना, C2 तुमचं काय होईल की H6 तुमचं होऊन जाईल. ठीक आहे ना. सो याला काय म्हणणार आपण, याला आपण असंपृक्त संयुग म्हणणार नाही, याला काय म्हणणार आपण की संपृक्त म्हणणार तुमचं, की सॅच्युरेटेड तुमचं किंवा अनसॅच्युरेटेड तुमचं. हे तुमचं कसं आहे की सॅच्युरेटेड तुमचं क्षेत्र. ठीक आहे ना. पण जर समजा आपण काय केलंय की एक हायड्रोजन जर आपण कमी केला, एकच मिनिट इथलं आपण काढून हे आपण काय केलं की एक हायड्रोजन कमी केला, आता होईल काय, याचे पण एक अजून तुमचा बॉन्ड शिल्लक आहे, याचा पण काही एक बॉन्ड शिल्लक आहे, तो तुमच्याकडे की इथं तुमचा डबल बॉन्ड क्रिएट तुमचं. सो असा जर कार्बन मध्ये काय असेल की डबल किंवा दुहेरी किंवा काय असेल की तिहेरी बंध असेल, अशा कार्बनला काय म्हणतो आपण, असंपृक्त संयुग म्हणतो आपण. आणि इथे बघतो आपण की हा इथे काय एक्झाम्पल तुमचे घेतले की इथिन किंवा इथाइन, त्याचे काय की एक्झाम्पल तुमचे असतील. आणि कार्बन दुहेरी बंध असलेला असंपृक्त कार्बन काय म्हणतो की अल्किन. खाली तुम्हाला कळून जाईल तुमचं काय म्हणायचं. ठीक आहे ना. बघा की इथे श्रृंखला घेतोय आपण की एकटा कार्बन तुमचा काय म्हणतो आपण, त्याला नाव मिथेन म्हणतो आपण, हे लक्षात ठेवा फक्त. 2 कार्बन तुमच्या काय म्हणतो आपण त्याला इथेन, त्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. 3 कार्बन त्याला काय म्हणतो आपण प्रोपेन. 4 कार्बन ब्युटेन. 5 कार्बन पेंटेन. 6 कार्बन हेक्सेन. 7 कार्बन हेप्टेन. 8 कार्बन ऑक्टेन. 9 कार्बन नोनेन आणि 10 कार्बन डिकेन. हे लक्षात ठेवायचं. कार्बन मध्ये तुम्ही बघताय की जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड मध्ये किती कार्बन्स आहेत त्याच्यावर त्याचं नाव ठरेल. 1 असेल तर मिथेन, 2 असेल तर इथेन, 3 असेल तर प्रोपेन, 4 असेल तर ब्युटेन, 5 ला पेंटेन, 6 ला हेक्सेन, 7 ला हेप्टेन, 8 ला ऑक्टेन, 9 ला नोनेन आणि 10 ला डिकेन. लक्षात ठेवा. एक्झाम चुकून विचारलं तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे की आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. आता इथे बघतो आपण क्रियात्मक गटांच्या वरती बघतो परत तुमच्या काही जे कार्बनचे संयुग आहेत ना त्यांची परत तुमचे नावं तुमचे चेंज तुमचे म्हणजे कळते ना. क्रियात्मक गट म्हणजे कळते ना की इथे बघतो की तुमचा की फंक्शनल ग्रुप कोणता अटॅच झाला, त्या फंक्शनल ग्रुपवर बघतो की तुमच्या परत तुमचे जे काही कार्बनचे संयुग आहेत ना त्याला आपण काय करतो की वेगवेगळी नावं देतो. एक्झाम्पल बघा, पहिला तुमचा हॅलोजन. तर हॅलोजन कधी म्हणणार आपण, ज्यावेळेस तुमचा क्लोरीन, ब्रोमिन किंवा आयोडीन यांच्यापैकी काहीतरी जर अटॅच झालं तर ते काय म्हणतो की तुमचा हॅलोजन ग्रुप म्हणतो आपण. साधारणतः बघतो की हॅलो म्हणजे काय, क्लोरो, ब्रोमो किंवा आयडो. म्हणजे समजून घ्या की इथं म्हणले बघा तुमचं की एक्स आणि मग तुमचा सीएल किंवा बीआर किंवा आय तुमचा अटॅच तुमचा होतोय, तर ते तुमचं त्यातून समजतं की क्लोरो इथेन, क्लोरो तुमचं किंवा तुमचा ब्रोमो इथेन किंवा आयडो इथेन तुमचा जे काय अटॅच होईल तुमचं तेव्हा त्याला नाव देऊ तुमचं. पुढे बघतो आपण की ऑक्सिजन जर तुमचा काय असेल की विषम तुमचा अणू असेल आणि क्रियात्मक गट बघतो आपण की अल्कोहोल तुमचा कधी होते, ज्यावेळेस OH हा तुमचा काय असेल की त्यामध्ये क्रियात्मक किंवा फंक्शनल ग्रुप तुमचा असेल. तू लक्षात ठेवा, हे बघतोय बाकीचं विसरून जा, तू ते लक्षात ठेवा की एखाद्या कार्बनच्या तुमच्या संयुगाला आपण अल्कोहोल कधी म्हणणार, ज्यावेळेस त्याचा फंक्शनल ग्रुप काय असेल तर OH असेल तुमचं. ज्यावेळेस बघतो की तुमचा फंक्शनल ग्रुप तुमचा काय असेल की CHO असेल, नीट लक्षात ठेवायचं. फंक्शनल ग्रुप ज्यावेळेस तुमचा काय असेल की CL, BR, IR, I त्याला काय म्हणतो तुमचं, त्याला आपण हॅलाइड्स म्हणतो किंवा तुमचा हॅलोजन्स म्हणलं आपण त्याला, हॅलोजन म्हणलं आपण त्याला. ज्यावेळेस तुमचा फंक्शनल ग्रुप काय असेल की OH असेल त्याला काय म्हणणार आपण तुमचा अल्कोहोल म्हणणार.
ज्यावेळेस फंक्शनल ग्रुप तुमचा काय असेल की CHO, त्याला काय म्हणणार आपण तुमचं अल्डिहाइड. CO असेल त्याला काय म्हणतो आपण कीटोन. COOH असेल त्याला काय म्हणतो आपण की कार्बोलिक तुमचं ऍसिड म्हणतो आपण. सिंगल O तुमचा असेल काय म्हणतो आपण त्याला इथर. त्यानंतर COO असेल फक्त काय म्हणतो आपण त्याला इस्टर. आणि NH2 असेल काय म्हणतो आपण त्याला अमीन. लक्षात ठेवा हे फंक्शनल ग्रुप महत्वाचे आहेत. एक्झामला याच्यावरती प्रश्न तुमचा पडू शकतोय की काय अटॅच झालं त्याला काय म्हणतो आपण की काय त्याला नाव देतो आपण. लक्षात ठेवा ठीक आहे ना. याची काय आपल्याला तशी फारशी आवश्यकता नाही. इथं फक्त एक मला चार्ट असेल. हा फक्त एक चार्ट एक बघून घेऊ आपण. काही ज्याला म्हणू आपण की पॉलिस्टर्स तुमचे असतील तुमचे सॉरी पॉलिमर्स तुमचे असतील. त्या पॉलिमर्सचे काय बघतो आपण की यूज बघतो आपण. हे फक्त एक्झामला विचारता फक्त माहिती तुमच्या असते. हे आपण मागं पण बघितलं बरं का. हे फास्ट काय घेतोय हे ऑलरेडी आपण मागं बघितलं तुमचे की पॉलिमर काय असतं. त्यानंतर तुमचं काय की मोनोमर तुमचं काय असतं. सो पॉलिइथिलीन नावाचं पॉलिमर आहे. त्याचा यूज करतो आपण. त्याचा यूज करतो आपण पिशव्या आणि खेळाडूंचे कपडे तयार करताना. पॉलिस्टायरीन यूज करतो आपण त्याचा थर्मोकॉलच्या वस्तू तयार करण्यामध्ये. पॉलिविनाइल किंवा PVC याचा यूज करतो आपण तर PVC पाईप, पिशव्या, दरवाजे, पाईप तयार करताना. ठीक आहे ना. पॉलिॲक्रिलो किंवा नायट्रिल तुमचा याचा उपयोग करतो आपण गरम कपडे तयार करण्यामध्ये. टेफ्लॉन याचा यूज करतो आपण निर्भेल भांड्यामध्ये तुमच्या म्हणजे नॉनस्टिक भांड्यामध्ये तुमच्या. आणि फायनली तुमचं पॉलिप्रोपिलिन तुमचं ज्याचा यूज करतो आपण इंजेक्शन सिरीज आणि टेबल कुठे तयार करण्यामध्ये. आता हे जे आहे ना हे मागं पण आपण डिस्कस केलं त्यामुळे मी फास्ट मध्ये बघतोय. मागच्या गोष्टींची तशी आपल्याला फारशी आवश्यकता नाही. इथं फक्त काही व्याख्या घेतात आपण तुमच्या त्या व्याख्याची तशी काही फारशी आवश्यकता नाही. फक्त हा टेबल जो आहे तो टेबल काय लक्षात ठेवा तुमचं. ठीक आहे ना. आणि इथं अजून एक टेबल आहे बघा ज्यामध्ये परत आपण काय घेतले काय तुमचे पॉलिमर घेतले तुमचे त्याच्या मोनोमरचं नाव घेतलंय आणि त्याचं काय घेतलं आपण त्याचा आढळ बघतो आपण. काय बोलतो कळते का. एक पॉलिमर आहे ते पॉलिमरचा मोनोमर म्हणजे त्या सिंगल तुमचा मर कुठला तुमचा बघतो आपण त्याचा काय की सापडतो कुठं. एक्झाम्पल बघूया आपण तुमचं पॉलिसॅक्रॅड हे एक पॉलिमर आहे. त्याचा एक बारीक किंवा तुमचं मोनोमर त्याचा काय ग्लुकोज सापडतो कुठं आपल्याला ते स्टार्च किंवा कर्बोदकामध्ये. पुढचं आहे सेल्युलोज हे पॉलिमर आहे ते आपल्याला एक त्याचं मोनोमर त्याचं काय ग्लुकोज आहे सापडतो कुठे आपल्याला ते लाकडामध्ये. पुढचं आहे प्रथिन प्रोटीन्स तुमचे त्याचं मोनोमर आहे तुमचं अमिनो ऍसिड सापडतं आपल्याला स्नायू, केस, विकर, अंडे आणि त्वचामध्ये सापडतं. पुढचा आहे DNA त्याचा पॉलिमर आहे तुमचा न्यूक्लिओटाइड त्याला म्हणतो आपण फॉस्फेट ग्रुप म्हणतो आपण त्याला सापडतं आपल्याला कुठे गुणसूत्रामध्ये तुमच्या. RNA न्यूक्लिओटाइड परत तुमचा प्रामुख्याने केंद्रक आणि पेशीवर सापडतं आपल्याला. आणि त्यानंतर रबर त्याचं एक वारी काय तुमचं आयसोप्रोपिन हे सापडतं आपल्याला तुमच्या रबर झाडाच्या चिकामध्ये. ठीक आहे ना. हे तुमचे 10वीचं जे काही तुमचं पुस्तक होतं सगळं तुमचं पार्ट 1चं ते पार्ट 1 आपलं पुस्तक संपलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओ पासून काय करू आपण तुमचं जे पार्ट 2 आहे त्या पार्ट 2 ला आपण सुरुवात करू तुमची. ठीक आहे ना. सो व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा. ह्याच्या जर नोट्स तुम्हाला हवे असतील या स्वरूपाचे तुमच्या जे आपण स्क्रीनशॉट काढू तुमचे तर तुम्हाला त्या नोट्स पण आपण PDF स्वरूपात देऊ शकतो. पण तुम्ही तसं कमी नोट्स मध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला त्या नोट्स मिळून जातील. तुम्ही फक्त डिमांड करा आपण त्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करू. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांनी काय करा व्हिडिओला शेअर करा. ठीक आहे ना. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.